आज आपण चाललेले आपल्या लाडके मित्र राजू द कालियाला सोडायला. पाशा कसा मानला? ते चुकीचं आहे का नाही? चुकीचं आहे. चुकीचं आहे का नाही? आम्हाला म्हणला चप्पल आम्हाला माझा मित्र एक बॅग आम्ही लपवणार आहे. एक बॅग लपवायचा कार्यक्रम चालू आहे. फक्त 2 मिनिटं लपवणार आहे आम्ही. नंतर त्याला बघू द्यायचे का नाही. ये बॉय. तर आज डायरेक्ट मी संध्याकाळी उगवलेलं आहे. वाजलेले आहेत आत्ता 7:30. तर आज आपण चाललेले आपल्या लाडके मित्र राजू द कालियाला सोडायला, कारण की तो चालला इंटर्नशिपला आणि तो असणार आहे 4 महिने चेन्नईमध्ये. तर आपण सगळे मित्रमंडळी छबड्या, राजकाठे, मी आणि राजू द बॉय आम्ही जाणार आहे त्याला सोडायला पुणे स्टेशन. मग तो तिथून जाईन ट्रेनने. तिथपर्यंत आज जाणार फुल माहोल आणि फुल उचके होणार. आणि आम्ही ठरवले असं की आज राजूला आम्ही फुल तरसवणार एकदम. आणि बघा तुम्ही क्रोनॉलॉजी समजा. मी चाललो आहे राजूला सोडायला, राजू चाललो आहे चेन्नईला त्याला सोडायला मी, आणि मी लोकलने जाणार म्हणून मला सोडायला हा काळ दिसतंय मी. हा इकडे गोरे. तर म्हणजे मी एकाला सोडायला चाललो आणि हा मला सोडायला आलाय. हे असंच विषय सोडा सोडी. तर मग विषय हे का फील घ्या तुम्हाला दिसते का मालगाडी आलेली पॉम. कारण काही नव्हतं. आम्ही बाईक्सवर पण जाऊ शकत होतो किंवा गाडी करून बी जाऊ शकत होतो. बट पोरं म्हणजे लोकलनीच जायचे, लोकलनीच फील येणार. त्यामुळं फक्त आज लोकलनी जायचा कार्यक्रम ठरवला आहे. तर आता निघतो, त्यांना भेटतो. 10 मिनटात त्यांची लोकली नाही. लोक बसलेले आहेत लोकलमध्ये देवरोडवरून. आणि मग मला इथं पिक करतील आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास. तर बघत राहा तुम्ही आजचा ब्लॉग फुल मजेसाठी, फुल उचकोचकीसाठी. आज आहे ब्लॉग विथ बालपणीचे मित्र. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इंटू दी अँड युअर्स. लोकल आलेली आहे आता. चढाचढी लोकलमध्ये होणार आणि याला टाटा बाय बाय करणार मी 3 तासासाठी. अख्ख्या किती भेटू 3 तास. येस लोकल आलेली. लोकल आता हे कुठं थांबलेत मला माहीत नाही, पण मला पळावं तर लागेल. चले जाऊ का? मी पळतो. कुठे आहेत ते बघ. येऊ धरू का तुला? धरू आईच्या गावातले पुढे गेली ती. पळो भागो. दमलो. दमलो मी, पण पळलोय मजबूत मी. चलो हे चालेल. ढकल रे आला बाहेर. लवकर आहे, लगेच निघती. चढ आईच्या गावात. चल मुलाखत घेऊ का? आईच्या गावात पुणे स्टेशनला उतरलंय. बायकांचा गोंधळ, बाप रे बाप. असा गोंधळ जसं गाडी थांबणारच नाहीये. राजा काय रे गोंधळ? कुठली गँगी तू चाललंय काय? म्हणजे काय पोरांना पार्टी भेटी काय ना? आल्यावर पार्टी काय रे? आल्यावर पार्टी काय? रडके याला काय रडतो? पशा गँग मधले. पशा गँग मी कन्सिडर केला त्यांनी पशा मधलं. मला पशा का म्हणला तू? पशा कसा म्हणला तू? मी नाही पाशा कसा मानला? ते चुकीचं आहे का नाही? चुकीचं आहे का नाही? पाशे बी म्हणणार, ऋषे बी म्हणणार. कलर देऊ का? कलर देऊ का? तो कॅमेरा सायन्स के साइड से. काय म्हणत होता तो आता? अरे हमाल बद्दल काय तरी 2 हमाल ठेवले. 2 हमाल ठेवले. हमाल नंबर 1 100 रुपये दिले. हमाल नंबर 2 किती दिले? 100.
100 पाणी बी नाही दिलं तू त्यांना चपट्या. आणि 100 आम्हाला म्हणला नको चप्पल नको चप्पल अरे दे ना आम्हाला माझा मित्र मित्र म्हणला घनिष्ठ मित्र लागून आला आम्ही घनिष्ठ मित्र बापाला म्हणतो हळू म्हणत असं गोष्ट. 100 दिले त्याला गाडीचं MS 14 MS 14 54 24 52 लागली का MS 14 24 52 गाडी शोधा याला गाडीला गाडी शोधली का अभि भेटेल तुम्हाला. चकल्या मजा आया. ट्रिप once more ट्रिप. हा मागून झेंडे दाखव फक्त. हे 2 तास असेच तमाशे चालणार आहेत आणि ह्याच टाइमपास होणार आहे जवळ हा काळा तोंडाचा जात नाही तवर. हे बॅग देऊन टाक आतमध्ये. ते मी ठेवतो. कोणचा डब्बा आहे? आपलाच आहे. उघडणार नाही परत इकडे. मला तुझं 2 शब्द पाहिजे. 2 शब्द मी शेवटला जाताना देणार आहे. आता हे बघ. बघ जरा कशाला घेऊन आलो यांना काय माहिती तेरे को इस पे क्या बोलने का? एकटा आला असं परवडला असतं राव. तेरे को और 2 घंटा निकलने का इस पे. 2 घंटा तेरे को अभी इस चीज पे निकलने का. तेरे को क्या बहुत परवडतं. मैं तो तकलीफ नहीं दे रहा तेरे को. एक बस ब्लॉगर आणा मग तसं पोपो बसन भी तसं बी लोडत आहे. काहीतरी घेऊ खायला थोडं खानपान करू प्यायला वगैरे मग बाकी बघू आपण विषय. तसे बॅगिंगची वाट ऑलरेडी लागलेली आहे. सफरचंद घेतो का? फायनली आमचं असं ठरलं आहे की आम्ही वडापाव खाणार आहे का नाही काटे. एक सँडविच पण खाणार आहे. एक त्यातलं मी खाणार आहे. एक काटे खाणार आहे. 2 नो शेअरिंग. 2 सँडविच देतो. वो गरम आहे का वडे बघ. गरम आहे वडे. गरम दे का. हां तो जुगाड झालेला आहे खायचा. पहिले खाऊ मग बघू राजाला कधी सोडायचं आणि कसा सोडायचं. जी यस. कशी शॉपिंग. 5 वडापाव घेतलेत फक्त. 100 प्रश्न केलेत त्यांनी आणि 8 वेळा हात लावून बघितलं. फक्त म्हणे गरम दे. गरम आहे का नाही तेवढं सांगायला एक माणूस ठेवला त्यांनी. असा विषय. बाकी गँग तिकडं बसलेली आहे. खाणं चालू झालेलं आहे. बघू पहिले हे खाऊ घे जरा. गरम आहे विषय आणि मग मस्ती कंटिन्यू. काटे लवकर ये. तुझं सँडविच गायब झालाय. पळत ये लवकर ये. हो गायब. चल मी माझ्यासाठी एक घेतलेला. तो मला म्हणला मी 1 पीस खातो. मी म्हणलं नाही 2 घे म्हणतो. आपण दोघं खाऊ. बाई मी देतो तुला. तू नाही देत. तू पण आहे का? काय म्हणला मी जेवून आलोय. तू आमचं राहिलेलं का? बरं ठीक आहे. थांब आपण याच्यावर बसू. तर तू कॅमेरा नको ना बसू. तुझी काशी कर कॅमेरा. नको थंडी तर तूच गरम थंडाई रहेगा ना वो अभी. सँडविच नाही यांना घरी लय गरम भेटते तसं काय. आम्हाला गरमच भेटतो. काय नाही भेटत. शिव्या कुठं. ब्लॉग फॅमिली ब्लॉग आहे. बीप करून चॅनल फॅमिली चॅनल आहे. तर अर्धा खा. अरे नीट जरा. आता तर नको म्हणला. अरे मग घ्यायचंच नाही का नको म्हटलं. काय घ्यायचं. कसं आहे काटे. आम्ही खातोय सँडविच. तुम्ही बघत राहा.
काय आमचा माणूस समोसे विसरून आला होता, नुसताच वडापाव घेऊन आला. यांनी दिले फक्त वडापाव मला. मी काय तुला अक्कलबाई पैसे पिशवी त्यांनी घेतली, पैसे दिलेत पूर्ण अख्खेच्या अक्कलबाई ना, वडापाव कुणी आणायचे? त्यांनी काटेनी. मी अख्खेच्या अख्खे 340 दिलेत त्याला. गरमी बघ, काटे आग्रह माणूस आहे. याच्यामुळे झाले, याच्यामुळे घाई गडबड. तू एक बी नाही खायचा, तू एक बी नाही खायचा. ते बी नको. बॅग बी गेली असती माझी. हा, मग आमच्यावर काय उपकार आहे का? उपकार आहे आमचं. तुझी काय आणलं आता? समोसे आहेत गरम आहेत. कचरा केलाय बघ ना ते. बिहारी काटे, बिहारी काटे, बिहारी काटे. नुसता कचरा. खायचं कमी आणि घ्यायचं जास्त आहे. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर कापड्या? जेवण नीट करून खा. काय रे? काय नाही, खायचं कमी आणि घ्यायचं जास्त. अरे पण मी काय म्हणतो, तुला सोडायला आलेत का पसरा मांडायला आले? पिकनिक आहे त्यासाठी. 10च्या नंतर सोडत नाही ना त्याला. काय रे, 10 नंतर सोडत नाही. स्टोरी घेणार तू, खाऊन घे मग स्टोरी तुझी. 10 नंतर नाही सोडत. 10च्या नंतर पहिल्यांदा सोडलाय त्याला घराबाहेर. कृष्णागर पुरा खाय ना, 1000 रुपये ऑनलाईन. काटे खाणार का? 1000 नाही दिलं, लय मारायचं आहे याला. नाही म्हणजे 4 बॅग देतच नसता. एक बॅग ठेवून घ्यायची बस. एक बॅग आम्ही ठेवून येणार ना बाबा. नाही तू 1000 द्यायचे आता. 1000 द्यायची की बॅग नाही, फक्त ही बॅग ठेवायची बस. हा, फक्त ही बॅग ठेवणार, यात महत्वाचं आहे. 30 ठेवणार आम्ही, जर 1000 नाही दिले. 2 वस्तू काढून घेतो, बाकी ठेव. 1000 द्यायचे. 1000चं नाही त्यातले. 1000 द्यायचे. खा रे, खा तिच्या आईला खा. 1000 के लिए कुछ भी करेगा. बस साईडलाच येते कुठेतरी. कॉफी मग कुठे उघडू नका आधी. खाली मध्ये सामान, डायरेक्ट सामान. ट्रिमर किसका मग कुठे थांब मग बघू दे. थांब कुठे निकाल मत. मग अरे पोरींचा मग घ्या. आय लव्ह यू आहे. बरं झालं, ठेवा. आय लव्ह यू फ्रॉम अ डिस्टन्स. ती बी डिस्टन्स. आय लव्ह यू फ्रॉम अ डिस्टन्स. तोच विषय. वाटी बुट, 2 बुट, चपला, ट्रिमर. ठेव रे. एका साईडला ठेव. एका साइड नहीं, साइड को फुटेगा बीच में रख. साइड में कुछ तो कवर दे उसको, बीच में रख. दबरा उसके ऊपर फुटेगा ना येडे. ऐसा रख रे, ऊपर रख. पॅकिंग बी शिकवायला लागते याला. कसं जाणार आहे? साडी करायची काय काटे त्याला? चार्ज करून घ्या. अरे नाही त्याला. तुम्ही घरी जा. याच्यात काय बघ. उघड ना. घरी पाठवू लागेल. उघड. 1000 रुपये कुठपर्यंत आलेत काटे? संपले? इथं बघ, राहिले थोडं. कचरा मी संपव. कचऱ्यावर आला. कचरा खाल्ल्याशिवाय देतच नाही. काय कर तू? हा कचरा खाल्ल्याशिवाय देत नाही. अरे हा बदलतोय काटे. रोड काय ट्रॅकवर झोपू. ट्रॅकवर बिहारी काटे. लवकर का? आम्ही पंढरपूरला गेलो होतो त्याच्या लग्नाला. काय नव्हते तेजस दादा कोळी बघणार आहे ना. मी दादा म्हणतो त्याला. भाऊनी फुल खर्च केला आमच्यासाठी. आणि उन्हाळ्यात लग्न ठेवलं एप्रिल महिन्यात त्यांनी, आणि त्यात पंढरपूर. आधीच नको वाटलं, पण जाऊ म्हणलं. नाही आता जवळच आहे. आमच्याशिवाय बी कोण नव्हतं त्याला लय जणांनी सोडला ना. आता छाबड्या म्हणला मला.
आम्ही लग्नाला गेलो, लग्नाच्या एक दिवस आधी पोहोचलो आम्ही. एक रूमवर गेलो, आम्ही ते सँडो बिंडो घातले, ट्रॅक पॅन्टी लग्न होतं तेच घातलं आम्ही. लग्नात काही कपडेच घातले नाही. लग्नात सँडवर फिरत होतो. लग्नाच्या आदल्या रात्री होती त्यांच्या इथं, काय म्हणतात त्याला, गावदेव असं ना ते. तिथलं जरा जेवण घाललं, त्याने लय बांधलं ते घाल. आणि रात्रीची वेळ होती, 12-1 वाजले होते. माझ्या मांड्या घासल्या होत्या अख्ख्या. काहीच चालत होतो मी, दाखव. चालत कसं होता? चालत कसं? सांग लवकर. उठून चालून दाखव ना. कसं का राजा? हा, कसं चालत होतं त्या दिवशी? मला ह्याला आली. हा, मग पुढं मला ह्याला आली ना. हा, आमच्याकडे पाणीच नव्हतं. आता मला करायचं काय? आणि हॉल लय लांब होता आणि मला चालताच येत नव्हतं वाकडं तिकडं. तर मला छवड्या म्हणला बस इथंच खाली. म्हणलं इथं कुठं बसलो छवड्या? म्हणलं बस ट्रकच्या मागे जाऊन. मी बसलो, गेली ना मला सोडून पळून. आता मी धू कशी? हा मोठा प्रश्न माझ्याकडे. आता तुम्ही समजा मी कशी धुतली. आता असलं डेंजर कार्यक्रम असतात आमच्याकडे. आणि हे गोंधळ असे तर वेळेस होत असतात. आणि आम्हीच असतो 4. आमचं पोप्पो नवीन जॉईन झाला आम्हाला, लायकी 0 गँगला. पोप्पो द लोबो. आता हा बी येणार आहे फिरायला. येणार ना फिरायला? कुठं बी चल, तू संपव आपलं. संपव. 1000 घ्यायचे, तू संपव. 2 पाव राहिलेत फक्त. सिक्रेट गप्पा चालू आहे. मागून रेकॉर्डिंग करू आपण. बरं, हे इकडे पुणे स्टेशन 3 नंबर प्लॅटफॉर्मला थांबलो. मित्र येतोय तोय. आम्ही गेलतो हळूच सिक्रेट एजंट बनून. मित्र आहे. हो, आता मी खाल्लंय अक्क. दाखव सगळ्यांना, दाखव. मी सगळं संपवलेलं आहे. आता त्या माणसाकडनं मी 1000 रुपये घेणार आहे. हळूच सांग काय केलं. लय घाण होतं. आता कसं बसं खाल्लं नाही का त्याला दाखवाय पुरतं 1000 पर्यंत. पण लय नाही टाकलं काय भाऊ. 1 पाव आणि 1 समोसा टाकलाय, ते बी अर्धा. पण त्याला सांगू नका. वेस्टेज ह्याच्यात त्याने हळूच टाकलेले. तर खाणं वेस्ट नाही केलं पाहिजे, पण त्याने टाकले. ठीक आहे, आता बघू राजाला. काय विषय काय झाला, ते चांगलं बी लागत नव्हतं त्यामुळे मी टाकलं. नाही तर काही नाही, मी कधी अन्न वाया घालवलं. पण कसं आहे, संपलं खाल्लेलं आहे ना भाऊ, तर आता सगळे पैसे भेटणार आहेत. 1000 रुपये तेच कारण घ्यायचं होतं त्याकडनं. 1000 दे. संपलेलं नाही 1000 दे, नाही तर मार खाणार. माझा पगार झाला. आत्ता देतो म्हणल्याला. मार. बॅग जरी सुट्टी ना तुझ्या हातात ना भाऊ, मी घरी नाही जाणार. मार. नको बाई, 1000 नाही जाणार म्हणला. फटकव याला. 1000चा विषय असं इथं मिटवण्यात आलाय. पगार झाल्यानंतर पगार कधी होत नसतो. तू देणार आहे का 1000? तू देणार आहे का? नाही देणार. तुला आराम करे. तू नसतं देत चाल्या, तू देत नसतो. असं ती सगळं साफ करण्यासाठीच त्याला पैसे दिलेले. येडत काढायची काम आहेत. आता काही 1000 नाही, पण याला मारणार पोरं जायच्या आधी. एवढे 1000चा प्रश्न नाही. अशी बी मारणार होते, तशी बी मारणार होते. मारता खाणार आहे. तयारीत आला. जीव तोडून खात होता 1000साठी. केवढं खाल्लं त्यांनी? लय खाल्लं. 1000चा जीव सोडून खाल्ला. चट्टीवरली असं बघ. अरे कामाला कधी चालणार आहे? अभी तू 17 तारीख को लेंगे आणि 6 तारीख को तू पेमेंट देगा. 15 दिन का पेमेंट देने वाली तू 6000. त्यातले 1000 तुझे. 1000 जर नाही आलो ना आल्यावर तू ये तिकडे घ्यायला. येड्यात काढतोय काढते. येड्यात काढतोय. माझ्या आईकडनं घेईन ना मी. माझ्या घरून घेऊन जा. त्याच्या वडिलांचे मायले चांगले संबंध आहेत, ते देणार मला. ते विषय नको काढू ब्लॉगमध्ये. याच्या वडिलांचे तुझे बिले चांगले संबंध आहेत. मित्र आहेत याचे वडील आणि मित्राचे वडील मित्र. हा, वडील मित्र नाही. मित्र
हा वडिलांचा मित्र आहे म्हणजे हा याला काका म्हणला पाहिजे. हा आता सांगा तुम्ही याला काय म्हणायचं सांग की आता. काय म्हणणार हा काका आहे पण ह्याची गाडी ह्याच्या नावावर आहे. हा, गाडी माझी आहे ती. अरे ती माझ्या नावावर होती आता काही करून घेतील. तुला चालवता येते का हरतरे? कसं चालवायचं मागे माई गाडी घेऊन गेला हा का आज कुठं ह्याची गाडी घेऊन गेलो परत 5 में 13 लिया कशाला हे असंच गोंधळ आहे. जाऊ दे. तुमचं दत्तक पत्र काय झालं? चप्पल कशी घातलेली माहिती का? 3,000ची मग मी त्यासाठी 50,000 बाई- पायाला घालू शकतो. मी लय डेंजर माणूस त्या बाबतीत. राजाची बेक राजाची बेक दे इकडे दे सटकाव इकडं. राजा काय रे काय आहे? खाली खाली काटे खाली टाक. काय कसं वाटतं तुला? सोडायला आलोय आम्ही. उगाच घेऊन आलो खरं माहिती काय एकटा गेलो असतो 2 बॅग उचलून तरी परवडला. त्यांना घरी पाठव रे लोकल करून बरं. बॅग घेऊन चल. खाली पाड खाली पाड राजाला खाली पाड खाली पाड. त्याला लादी बी मारता आली ना. पाहिलं किती फिरवलं याडे चल हा ज्याचं पडेल तर सांग. चल हा नाही मग पहिला चालू कर. गेला बाद गावला. काय करायचंय? अरे गाडी मी यांची गाडी सांग लवकर. यांची गाडी ओढतो ना. गाडी नाही 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 एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही. चोखतो तेवढं. बाबा दिसतो का बाबा? त्याला शिवून ये जा. त्यांचं थुकाय ना हातात घ्यायचं. हातात लावून जा. दाढीला हात लावून दे बाबाच्या. जा दाढीला हात लावून दे जा. जातोय का बघू आपण. जाणार का? तुला काय वाटतं का त्या जाईल? बॅग आपल्याकडे एवढं लक्षात ठेव. बघू फोटो दाखव प्रूफ पाहिजे. दाढीला हात लावलेला. गाडीला हात लावला का नाही तुला दाढीला सांगितलेलं हे नको सांगू. काढला फोटो काढले जवळ गेलाच नाही. चल दाढीला हात लाव. गाडीला कसं काय हात तू दाढीला हात लाव. हात ठरलं काय होतं? क्या फोटो निकलेगा दाढ़ी हाथ लावायचा बाबा. मेरे को मत बोल. तेरे को क्या बोला था हम लोगों ने? दाढ़ी को फोटो काढतो. हाँ फोटो निकाल. दाढ़ी को हाथ लगा के गाड़ी का नहीं बाबा तू मेरे को मत बता. मारने दे फिर. तेरे को क्या बोला है वो करने का? अच्छा नको चिल्लाएंगे वो. तो जो बोला है वो करने का. आलं जल्दी, कुछ और जल्दी. कुछ और कुछ और नहीं नहीं जल्दी नको नको ते बाबा मार जल्दी नहीं जल्दी. बाबा इकडे तुमच्यासाठी बाबा तुमच्यासोबत एक फोटो काढायचा. दाढ़ी को हाथ लगा. लगाया मारेंगा नहीं लगाया मारेंगा. लावला पहिले खोटं बोलला आम्हाला. पायाचा फोटो घेऊन आला तो लावला. घाबरला पहिले नंतर लावायला लावला. पहिलं म्हणलं फोटो काढतो मग त्याच्यानंतर हात लावला. लावला दाढीला हात लावला. भेटलं प्रूफ भेटलं. बॅग आहे का नाही बघ. बॅग लपवली असेल पोरांनी. पोरं डेंजर आहेत. नाही आहे 3 बॅग दिसतात मला. काय रे आपली दादी गेली. लावलाय दाढीला हात लावलाय. असं चालतं म्हणलं मी फोटो काढून आलो फक्त पायाचा. परत नेला मग दाढीला हात लावायला त्याला. पायाचा फोटो आणलेला. फोटो काढतो फोटो बघा त्याच्यानंतर फोटो काढला नंतर दाढीला हात लावला. यहाँ पर मोदी का तेरा मोदी का तू आयला है मोदी का. मैं आया हूँ बहुत दूर छोड़ने. ये चलता है भाई. कुछ नहीं कुछ काम नहीं इसको भाई. मेरे पे चलता है. गोरा हो गया ना मैं. ये भी आयला, इसको भी दिखा, उसको भी दिखा. ये होली के रंग में काला होते हुए
मैंने तेरे से गोरा दिख रहा है इसमें मैं माँ कसम सच्ची में गोरा हो गया हाय गाईज, आता गाडीचा प्लॅटफॉर्म पडलाय. कुठला नंबर आहे? 3 नंबरला. आणि ह्या भाऊला एस कोणचा S4 डब्बा S4 अपने पूरे होते तर बाप डायलॉग. और मेरा भाई ने भाई बचपन से 4 रोटी नहीं मिलने की उसको टाइम पर, बट भाई ने बहुत मेहनत किया लाइफ में. 4 बार धोखा मिला एक लड़की से, फिर भी 4 बार नहीं, एक ही बार मिला उसमें कुछ. राजा आता तुझं मनोगत सांग. एवढी जण मला सोडायला आली तेव्हा पुणे स्टेशनपर्यंत मला खूप खूप भारी वाटते. एवढ्यासाठी माझ्यासाठी इथवर आली आणि ही लहानपणाचीच मित्र आहेत, प्लस ही जी कॉलेजची मित्र आहेत आपली एक मित्र आहे, बरं ती मागची बी आपलीच मित्र आहे, हे शाळेतली मित्र आहेत ही दोघं. हा ब्लॉगर आमचं, याच्या चॅनलला खूप खूप प्रेम दाखवा, सबस्क्राईब करा. ही लय लांबून आलेली. ही लय लांबून आली तिथं आपल्यासाठी, यांचाही मनपूर्वक आभार. आपण ह्याच्यामुळे चाललोय मी, विशेष आभार यांचं. उत्कर्ष प्लेसमेंट लागली. कारच्याचं प्लेसमेंट होणार लवकरच. अरे तुझं मनोगत दे. एवढी जण आली मला सोडायला. आलेली आहे चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस. राजू तो भाई आमचा जाणार आहे. एक गोंधळ बघा, ह्याच्यातले फक्त 4 जण जाणार आहेत, 20 जण दिसतं तिकडं. नुसतंच गोंधळ चालू आहे. मी जेवढं दाखवलं ना त्याच्यानंतर जवळजवळ 1.5 तास गोंधळ केला. मी काहीच शूट नाही केलं, कारण की पक्की मारामारी, हाणाहानी, चिडवचिडी, उचकउचकी हेच होतं फक्त यांच्याकडं. मारामारी म्हणजे मारामारी करून भांडणं काहीच नाही, फक्त मारामारी, चिडवचिडू हेच चालू आहे. एवढी काय जाणारी फक्त 4च आहेत. त्यात आपला एक राजू आहे, राजकुमार तो बॉय. बाकी सगळी त्याचे मित्र आहेत कॉलेजची, जे आपण ओळखत नाही, पण त्यांना पण वैताग दिलेलं आहे आपण. तर बघू, राजूला आता बसू आपण आणि गुड्सचं बाईक्स करून टाकूया त्याचं. म्हणजे परत येईन तो 2-4 महिने, पण तरी गुड्सचं बाईक्स. एक बॅग आम्ही लपवणार आहे, एक बॅग लपवायचा कार्यक्रम चालू आहे. फक्त 2 मिनटं लपवणार आहे आम्ही, नंतर त्याला बघू द्यायचे का नाही. पण एक बॅग लपवायला आलो आहे आम्ही इकडं. आराम दे, चल आपण जाऊ. त्याला काय होतंय, जाऊ ना आपण नसल्यावर त्याला शेकीन रे. बॅग पण गायब, पोरं पण गायब. बॅग राहू दे, मागणं जायचं का? लपवायचं कॅन्सल आहे, मागून जा. मागून चढू द्या त्याला, मग आपण जाऊ 2 मिनिटांनी. वैताग तर जाणारच ना, वड वैताग दिलाच पाहिजे. आपण मागून परत त्याच्याकडेच चाललो. काय लपवली बॅग? वेळ जाऊ नका. गायब. लपवायचा प्लॅन आहे. मी म्हणलं त्याला लपव, बट छाबडा मला नको, बॅग ठेवायला नको. बरोबर आहे त्याचं, पण स्टेशन भरलेलं आहे गजबजेत. उगाचच कसं आहे, इश्यू होते. बॅग बिग लपवल्यामुळं. छाबडा कुठे गेला आमचा? गर्दी चायला नाही लपवत बॅग, जाऊ द्या. एवढा पण त्रास देऊ नये. हा चढायला लागल्यावर देऊन टाकू बॅग आपण त्याला. S3मध्ये गेलीत पुढं त्याला चढवतो आम्ही आता 2 मिनिटात एकदम. बघा, ज्याला जायचं आहे गाडीतून तोच बाहेर आहे आणि बाकीचे आत गेलेत 20 जण. आणि आमचा छाबड्या बघा, त्याला हळूच पाठवले गाडीत ठेव. अरे एका सीट खाली ठेव, सीट नंबर लक्षात ठेव, त्याला नंतर सांगू. त्याचं 31-32 काहीतरी, 31-32 आहे. तो खिडकीतच थांबलाय बावळाटा. इथं ठेव छाबड्या, इथं वर ठेव, त्याला सांगू 8 नंबर सीटवर आहे. कोण नाही नेत, ठेव. 8 नंबर सीटवर बॅग ठेवलेली. आता वैताग देणार आहे. आता फक्त वैताग देणार आम्ही. बॅग झाली गायब, ट्रेनमध्येच आहे. आता देतच नसतो त्याला बॅग. राहू द्याला बाहेर, काय विषय नाही. त्रास आहे का त्रास. चालला का? चाललोय मी. गडे परत येणार 1 महिन्यानी. कुठं जाणार नाही, लगेच 1-1.5 महिन्यानी येणार आहे. 3 महिने सांगितले. नाही 1.5 महिन्यानी येणार आहे. परत जाणार. परत जाणार, मग परत तीच प्रोसेस आहे. पण हीच मजा आहे, यासाठीच आपण मेमरीज बनवतोय. परत एकदा सगळीजण मला सोडायला आले, त्यासाठी मला आभार. पप्पी दे. ए जा रे अंदर, चली गल. आज जायचं का? अरे लय तमाशा होती ना, आधीच गर्दी आहे. गर्दी. येस, तिकीट दाखवा.
2 जण मागं वळून भेटली तिकीट दाखवा म्हणलं. साईड द्या साईड. तिकीट दाखव रे. हा बघ तू कुठलं आहे? मी पहिल्यांदा चाललंय. फर्स्ट टाइम इन लोकल. इथले 2च सीट आहेत. इथं 8 जण थांबले. हे खालचे सीट का? गाडी फर्स्ट टाइम इन लोकल. फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये. हे बघा असं आहे. सीटा 2, 8 जण आलेत आतमध्ये. कसं करायचं काय सांगा. हे बॅग लिहा ना सब. है ना? कितना बैग लाया था? 3 बैग तो रहेंगे ना फिर. चला चला पुढे चला. अरे गाडी हल्ली उतर. अरे उतर गाडी हल्ली. अरे उतर. राजू गुड बाय. कुठे आहे राजा? अरे राजा कुठे आहे? जाऊ का जाऊ का जाऊ का. कोणची बॅग? कोणची बॅग? कोणची बॅग? अरे कोणची बॅग? कोणची बॅग? बॅग आहे का वर? हाय बॅग आहे. बॅग आहे वर. त्याला सांगितली नाही फक्त. बस बाय राजू. बाय बाय राजू. बाय. त्याला बॅगच नाही सांगितली. लपवले आम्ही लोकांना. त्याच्या डब्यात आहे. हाय आत्ता बघितले आम्ही. हाय लपवलीवर 8 नंबर सीटच्या वर आहे. 8 नंबर. हां त्याच डब्यात आहे. गावाला त्याला येते. शेवटी राजाला आम्ही सोडलेलं आहे आणि बॅग सांगितलेली नाही आहे. पुढं ठेवली. त्याला जावं भेटेन तेव्हा भेटेन. नाही भेटली सकाळी फोन करून सकाळी सांगेन. रात्रभर सांगत नसतोय. आमचे झाले तो वांदे. लोकल नाही आता. लोकल कॅन्सल. मेट्रो वरच मेट्रो आहे डायरेक्ट. मोदीजी मोदी जिंदाबाद. डायरेक्ट मेट्रोने आता. चल तर करतो मी हा व्लॉग असाच इथं एंड. ताबडतोड मस्ती झालेली आहे. हा व्लॉग इथंच कमी करतो. डायरेक्ट कमी बंद करतो. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त आपल्या भावाला.